हे ज्या प्रकरणाची जी सुरुवात आहे, या सुरुवातीचा अगदी थोडक्यात काही भाग मी तुम्हाला सांगतो, की हं, हं. अभय कुरुलकर हे एल-सी-बीचे एक मोठे अधिकारी होते. सांगलीमध्ये त्यांचा अतिशय चांगला दबदबा होता. राजकीय क्षेत्रामध्ये जे नेते त्या काळातले होते त्यांच्या त्या मर्जीतले होते. त्यामुळे त्यांचा एक रुबाब किंवा जो बडेजाव असतो, तो पोलीस दलामध्ये मोठ्या प्रमाणात होता. अश्विनी जेव्हा हं. पी-एस-आय झाल्यानंतर त्यांची त्या ज्या सांगलीमध्ये रुजू झाल्या, त्यावेळी त्या यांच्याच सहकारी म्हणून त्या यांच्या हाताखाली अश्विनी बिद्रेंची जॉइनिंग झाली होती आणि यातून अभय कुरुलकर आणि अश्विनी बिद्रे यांचा संपर्क आला. संपर्कामध्ये एक केस होती, एटीएमचं एक प्रकरण होतं, एटीएम कंपनीचं. एक मोठा फ्रॉड हा अश्विनी गोरे म्हणजे बिद्रे गोरे यांनी काढला होता आणि याची पूर्ण चौकशी करण्याचे जे आदेश आणि फ्री हँड होता, तो अभय कुरुलकर यांनी त्यांना दिला होता. अशा या केसमधून अश्विनी आणि अभय कुरुलकर यांचा जवळचा संपर्क आल्याचं राजू गोरे सांगतायत. जेव्हा संपर्क आला अनेक गोष्टी शेअर त्या करत होत्या आणि यातूनच त्यांची ओळख वाढली, प्रेमसंबंध निर्माण झाले आणि पुढं त्या हत्याकांडामध्ये त्याचं रूपांतर झालं. तर ही अशी कडी आहे. सांगलीनंतर अश्विनीची बदली ही रत्नागिरीला झाली होती. रत्नागिरीच्या फ्लॅटवर किंवा जिथं अश्विनी राहत होती त्या ठिकाणी अभय कुरुलकर आणि अश्विनी बिद्रे एकत्र येत होते. या संदर्भातला पुरावा आपल्याकडे आहे, कारण अश्विनी बिद्रे यांनी त्यांच्या रूममध्ये सीसीटीव्ही लावले होते, ज्याची कल्पना अभय कुरुलकरांना नव्हती. त्यामुळं या सीसीटीव्ही मध्ये हे जेव्हा एकत्र रात्री दुपारी ज्यावेळी वेळ असेल त्यावेळी यायचे, त्यावेळी त्यांच्यामध्ये भांडणं व्हायची, वादावादी व्हायची, मारामारी व्हायची. या सगळ्या गोष्टी त्या सीसीटीव्ही मध्ये रेकॉर्ड झालेल्या आहेत. याचे अनेक सीसीटीव्हीचे जे फुटेज आहेत ते सध्या माझ्याकडे ते माझ्याकडे अजूनही अवेलेबल आहेत. हे सगळे फुटेज मला गोरे सांगलीकडून मिळालेले आहेत. अश्विनीच्या लॅपटॉप मधून मला पूर्वी मिळालेले आहेत. त्यामुळं बेसिक जो संशयाचा भाग असतो तो सगळा आपल्याकडे आल्यामुळं आम्ही यामध्ये स्वतः पोलिसांची मदत न घेता हे नेमकं प्रकरण काय आहे, अश्विनी कुठं गायब झाली, कोणाकोणाला फोन तिनं केले, कोण कोण तिच्या संपर्कात होते, तिला टॉर्चर कोण कोण करत होतं का, या सगळ्यांची माहिती काढायला आम्ही सुरुवात केली आणि एक एक माहिती समोर येत या घटनेचा उलगडा व्हायला सुरुवात झाली. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.